खरं तर आज विधान भवनामध्ये वाघाची वेशभूषा घालून आमदार विधान भवनामध्ये आले. बिबट्यांचे होणारे हल्ले कसं? नाही, त्यांनी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आपल्या जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोचवण्याचा तो प्रयोग आहे. आता बिबट्याचा जो काही वेश त्यांनी घातला तो त्या पद्धतीने घातला की या माध्यमातून या विषयाची गंभीरता हे लक्षात यावी. इकडं विधान भवन अधिवेशन चालू आहे आणि शिक्षकांचं जे आहे ते 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीचे जे 78 महाविद्यालयांना 100% अनुदान देण्याची मागणी शिक्षकांची. कसं पाहता? नाही, याच्याकडे मी कसं पाहणार? ते मंत्र्यांनी पाहायचं, मी पाहून काय सही थोडी करणार. याच्यावर विचार करायला पाहिजे ते आंदोलन. नाही, मला तो विषयच माहीत नाही, त्याच्यावर मी मत व्यक्त करणार नाही. हां, एक पद्धत विकसित करण्याची आवश्यकता आहे की तुम्ही सर्व उपोषण मंडपाला भेटण्यासाठी एक सरकारचा प्रतिनिधी किंवा अधिकारी IAS ठेवला पाहिजे. त्यांच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं सूक्ष्म अध्ययन केलं पाहिजे आणि त्यांना सकारात्मक असेल किंवा त्यांच्या मागण्या चौकटीच्या बाहेर असेल तर तर्कसंगत उत्तर दिलं पाहिजे. महाराष्ट्र क्राईममध्ये एक नंबरला आहे. आज रोहित पवार तिसऱ्या दिवशी अधिवेशनादरम्यान म्हणालेत, माध्यमांशी बोलतात. मग माहीत नाही ते आकडे कुठून आणतात. मग माहीत नाही की महाराष्ट्र क्राईम नंबर 1 आहे. आता याचे 2 भाग होतात की त्यांच्या राज्यामध्ये FIR दर्ज होत नव्हत्या आणि या राज्यामध्ये मुक्त वातावरणामध्ये प्रत्येकाला अधिकार दिला. मला स्वतःला असं वाटतं यापेक्षा दोषसिद्धी किती आहे यावर त्या राज्याचं मूल्यमापन केलं पाहिजे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेत 10%च्या आत दोषसिद्धी होती. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये ती 52%च्या वरती गेली. अन्यथा कायद्याचा धाक कसा राहील? दोषसिद्धी हे खरं तर त्या राज्याच्या गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये नियंत्रणाचं प्रमाण बघितलं जातं. जसं आपल्याला माहिती आहे की उत्तर प्रदेशमध्ये किती गुन्हेगारी होती, आज मोडून टाकलं योगी साहेबांनी. आज मी बघतो आहे की काय नाव घेतलं जातं योगी साहेबांचं आणि त्यांना काय काय ते नावं दिल्या जातात. सॅल्यूट आहे. मला वाटतं की कारण दोषसिद्धी, गुन्हे होणं यापेक्षा गुन्हेगाराला शिक्षा होणं या आकड्याकडे बघितलं पाहिजे. खरं तर गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबियांचे तुमचे चांगले संबंध आहेत. पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्यावर वारंवारती आरोप होत आहेत, त्याकडे कसं पाहतायत? मनोज जरांगे पाटील यांचे आरोप असतील, कसं पाहतायत? नाही, तो शेवटी त्या बीड जिल्ह्यातले जे काही विरोध आहे त्या विरोधातून निर्माण झालेला विरोधाभास आहे. खरं तर फडणवीस जे बीड जिल्ह्यामध्ये 3 नारळी सप्ताह होतात, खूप मोठे लाखोंचे भाविक त्या ठिकाणी येतात. फडणवीस साहेब देखील एका कार्यक्रमाला आले होते. मात्र एवढं चांगलं वातावरण बीड जिल्ह्यामध्ये आहे, फक्त निगेटिव्ह चर्चाच हे का होतात हा त्यांना देखील प्रश्न उपस्थित राहतोय. मात्र त्यावरून तुमचं काय मत? माझं काय मत आहे, चर्चा घडवणारे तुम्हीच लोक आहात. चर्चा कोण घडवतं? TV चॅनलमध्ये बातम्या कोण दाखवतं? आम्ही दाखवतो का? तर तुम्हीच तुमच्या मनाला कधीतरी एकदा प्रश्न विचारायचं कारण काय असावं, किंवा तुमचे जे मित्र पत्रकार तिथं बीडमध्ये आहे त्यांना सांगा की बीड के विकास की स्पीड बढ़ना चाहिए, ते हे बंद करा. याच्यावर उत्तर आमच्याकडे काय राहील? ओके, धन्यवाद. हे होते सुधीरजी मुनगंटीवार आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुरेश मीडिया, नागपूर.